Hi everyone. Hi Dinesh Bhaiya. Hi Gayatri, and welcome to this fantastic interaction which we are calling Youth Katta. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि मी जेन्युइनली खूप एक्साइटेड आहे आज दिनेश भैया तुमच्याशी गप्पा मारायला आणि आय एम शुअर गायत्री पण असेल. आपण गप्पा मारायला सुरुवात करूया. तर आजचं बेसिक मेन माझं कॉलिंग हे होतं दिनेश भैया, जेव्हा पहिल्यांदा मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला होता आणि जेव्हा तुमची एंट्री झाली होती आमच्या लँग्वेज मध्ये इंडस्ट्रीच्या, तुमची जेव्हा एंट्री झाली तुम्ही असं होतं की अरे हा कोण आहे व्यक्ती, आणि यु नो विथ ऑल युअर लॉंग हेअर अँड दिस ब्राईट पर्सनॅलिटी अँड द वे यू टॉक अँड यू लाफ अँड यू जेन्युइनली हॅव दिस ऑरा, की बाबा असं एकदम काहीतरी काय म्हणतो आपण त्याला, असं एकदम खूप काहीतरी इम्प्रेस करून जातं. अँड देन आय रेड अबाउट यू अँड आय वॉज लाईक यू आर अन IITian. आय वॉज शॉक्ड अँड देन आय जस्ट वॉन्टेड टू नो की मला तुमची पहिले तुम्ही लाईफ स्टोरी सांगा. आय वॉन्ट टू नो, कारण मी पण स्वतः इंजिनियर आहे आणि आज मी काहीतरी एका तिसऱ्या क्षेत्रात काम करतो. तर तुम्ही कसे इथे आलात आणि व्हॉट इज युअर लाईफ स्टोरी इन शॉर्ट? दॅट इज इम्पॉर्टंट. नाही तर मी विचार करतो तो कुठून सुरू करू. तर लहानपणापासून मला असं वाटायचं की काहीतरी लोकांसाठी करायला पाहिजे, आपण देशासाठी करायला पाहिजे. माझे वडील आर्मीमध्ये होते अगोदर, माझे आजोबा फ्रीडम फायटर होते. तर ती एक काय म्हणू त्याला, तशी अपब्रिंगिंग होती, तसं वाढवलं गेलं होतं. आणि मला कधीही कुठला अन्याय असेल किंवा भ्रष्टाचार असेल किंवा कुणाला त्रास होत असेल तर ते आवडायचं नाही अजिबात. वाटायचं असं का करतं, मला फार राग यायचा. तर लहानपणापासून एक हे होतं की चला आपण असं काहीतरी बनायचं की लोकांसाठी काय करायला पाहिजे. आणि त्याच ध्येयाने मी IIT मध्ये सुद्धा गेलो होतो. 1 वर्ष मी ड्रॉप सुद्धा घेतला होता कारण की मी जाऊ शकलो नाही. आणि तेव्हा मी कुठेच अजून रजिस्टर केलं नव्हतं, कुठल्या कॉलेजमध्ये वगैरे नाही. सगळे घरचे म्हटले नाही कुठेतरी कर, यावेळेस सुद्धा नाही झालं तर काय करणार. म्हटलं होईल होईल. तर IIT मध्ये गेल्यानंतर मला आठवते सेकंड इयर मध्ये असताना मी माझ्या एका सिनियरनी मला सांगितलं फार मस्त कोर्स. म्हटलं तर काय. तो म्हटलं जाऊन कर तू. म्हटलं व्हॉट आर द डॅमेजेस. म्हटलं एवढे पैसे आणि एवढा वेळ लागेल. आणि मी काही त्याच्या पुढे म्हणायच्या अगोदर तो म्हटला जस्ट शट अप अँड गो. तर एक काय म्हणतात त्याला, IIT मध्ये सिनियर्स एवढं ऐकता तुम्ही, म्हणजे आम्हाला गायत्री पण इंजिनियर आहे, पहिल्यांदाच आम्हाला कळतंय. पीपल लिसन टू देअर नाही, पहिले सिनियर्स इन IIT मध्ये पहिले 1 महिना चांगली रॅगिंग होते आणि मग तेच सगळे तुमचे चांगले मित्र बनतात. अच्छा. तर तिथे दोन्ही होतं की आम्ही ऐकायचं सुद्धा आणि एक आपुलकीचं एक रिलेशन असायचं. मी म्हटलं ठीक आहे करतो. मी म्हटलं कधी सुरू होतंय. तो म्हटलं 5 मिनिटात. आपल्या मनाचं असं असतं ना, कुठली चांगली गोष्ट करायची म्हटलं तर आमचं करूया, देखेंगे, करेंगे, सोचेंगे. तुम्हाला त्यांनी वेळ दिलाच नाही. 5 मिनिटात सुरू होतंय म्हटलं. मी सायकल तशीच घेतली आणि जाऊन आमच्या स्टाफ क्लब मध्ये जाऊन बसलो. आणि बाबा माझे टीचर होते, खुर्शीद बाटलीवाला. आणि मला ते पाहिल्यानंतर तू जसं म्हटलं ना की एक आय वॉज रिअली चार्म्ड की ओके हिअर इज वन पर्सन, असा एक व्यक्ती आहे जो एकदम हसरा खेळता आहे, एवढा कॉन्फिडन्स एक्झूट करतो. आणि मला आठवतंय की पहिल्याच दिवशी आम्ही काही जास्त सुदर्शन क्रिया वगैरे किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजेस जास्त केल्या नव्हत्या, पण मला एवढं छान वाटलं. म्हटलं लाईफ इतकी सोपी आहे, आपण सगळं कॉम्प्लिकेट करतो. आणि तशी सुरुवात झाली. ते ज्ञान आणि ध्यान जे काही प्रक्रिया आम्ही केली एवढी मला आवडली. मला वाटलं की हा हे सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि तशी सुरुवात झाली. मग आम्ही ऍडव्हान्स कोर्स केले. बँगलोर आश्रमला येऊन आम्ही 24 तास ट्रॅव्हल करून ट्रेनमध्ये पूर्ण बोगी आम्ही बुक करायचो आणि इतकी धिंगा मस्ती करत आम्ही यायचो. मी इथे ऍडव्हान्स कोर्स वगैरे करायचो आणि परत जाऊन मग कोर्सेस ऑर्गनाईज केले IIT मध्ये, पूर्ण मुंबईमध्ये. आणि ग्रॅज्युएट व्हायच्या अगोदर मी टीचर सुद्धा झालो होतो आर्ट ऑफ लिव्हिंगचा. मग मला तर फुल टाइम व्हायचं होतं, पण गुरुदेव म्हटलं नाही थोडे दे काम करू. तर IIT मध्ये तर ड्रीम जॉब मिळाला होता, पण त्यासाठी मग मला देशाबाहेर जावं लागलं असतं. मी म्हटलं नाही, आय वॉन्ट टू बी इन इंडिया अँड टीच. तर मग इन्फोसिस मध्ये 2 वर्ष मी काम केले आणि मग मागचे
25 वर्ष 26 वर्ष आता आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आहे. आणि एवढं छान वाटतं. एक तऱ्हेच काय म्हणतो आपण त्याला फुलफिलमेंट आहे की लोकांच्या जीवनामध्ये एक एक खुशी आणि आनंद आपण घेऊन येतो. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल घेऊन येतो आणि तसंच त्यांना स्वस्थ बनवतो, मस्त बनवतो. व्हेरी नाईस. दिनेश भाई, आय थिंक आजच्या या इंटरॅक्शन मध्ये ना हा एक इंजिनियर असल्याचं एक खूप स्ट्रॉंग कनेक्शन आपल्या तिघांमध्ये आहे. मला गायत्रीकडे यायचं. जसं मी म्हटलं की माझं हे कॉलिंग होतं आज. This was my calling to about Dinesh Godke. Why I wanted to talk to him was because I wanted to know from him his life stories, experiences. तुझं काय कॉलिंग आहे गायत्री? आणि कारण मला माहिती की तू फार आर्ट ऑफ लिव्हिंगशी तशी असोसिएटेड नाहीयेस, पण तू नेहमीच खूप सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींना ओपन असतेस. आणि तू जेव्हा मी तुला म्हटलं की आपण असं काहीतरी करू, तू लगेच हो म्हणाली. तर तुझं काय कॉलिंग होतं आजच्या ह्याच्यासाठी आणि तू काय बोलशील? जसं तू म्हणलास की मी अजिबातच असोसिएटेड नाहीये. नॉट ओनली आर्ट ऑफ लिव्हिंग, एनी काइंड ऑफ योगा, मेडिटेशन या गोष्टींशी मी पण आय ऑलवेज फील की आपण खूप बिझी असतो आणि खूप वियर्ड स्केड्युल्स असतात आपले, आणि त्याच्यामध्ये थोडस आय शुड बी डुईंग समथिंग ऑफ दिस सॉर्ट टू हेल्प मी कीप फिट. आता यंग आहे म्हणून जाणवत नाहीये, पण जसं जसं वय वाढेल तसं माईट बी मला त्रास होईल या सगळ्या स्केड्युल्सचा आणि बाहेरचं खाण्याचा, या सगळ्याचा मला त्रास होणार आहे. सो मला कुतूहल आहे की हे सगळं नक्की काय असतं आणि नक्की काय प्रोग्राम्स असतात आणि नक्की आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे असतं काय, हे करण्यासाठी आय गेस मी एवढ्या पटकन हो म्हणाले. आणि त्याच्यानंतर मला नवीन नवीन गोष्टींबद्दल बोलायला आणि ऐकायला खूप आवडतं. ज्यातलं मला ज्ञान नाही तेव्हा मी गप्प बसते आणि मी ऐकते फक्त. माझा जर रेलेव्हन्सचा विषय आला तर मी बोलते. त्याच्यामुळे मला ऐकायला खूप आवडेल नवीन विषयातलं या. तर तुम्ही एक खोटं बोललात की तुम्ही योगा करत नाही म्हणून. ऍज अन ऍक्टर तुम्ही कर्मयोग तर डेफिनेटली करता. 100% एक्झॅक्टली. एवढं मला भरपूर ऍक्टर्सना मी भेटलो आहे, ते सांगतात रिअली इट इज हार्ड वर्क. स्क्रीनवर दिसतं सगळं छान, पण त्याच्या पाठीमागे इट्स रिअली रिअली हार्ड वर्क, अँड दॅट इज कर्मयोग ऑल्सो. आणि दुसरं म्हणजे तुला एक कौतूहल आहे की नव्या गोष्टींचं ऐकायला किंवा शिकायला, तर दॅट इज द बेसिस ऑफ योगा. आपण म्हणतो की विस्मयो योग भूमिका. विथ दॅट क्युरिओसिटी यू गो फॉरवर्ड इन लाईफ इन पाथ ऑफ योगा. व्हेरी नाईस. दिनेश भाई, अजून एक क्वर्की क्वेश्चन ऍक्च्युली गायत्रीचा होता. गायत्री तूच विचारतो प्रश्न, मगाशी आपण बोललो त्याच्याबद्दल. पण यू ऑल्सो टेल. नो आरो, यू ऑल्सो टेल. नो बट देन शील से की तू माझा प्रश्न का ढापलास, म्हणून मग तिला नॉट दॅट की हाऊ डिड यू कम इनटू युअर फील्ड, यू नो ऍक्टिंग. ओ माय स्टोरी. सो आय ऑल्सो शेअर अ सिमिलर काइंड ऑफ अ स्टोरी. पण माझं असं होतं की टिल द टाइम आई वॉज इंट्रोड्यूस टू थिएटर, मैं बहुत लॉस्ट था लाइफ में. आई वॉज एक्चुअली वेरी लॉस्ट. आई डिडंट नो हु आई एम. आई डिडंट नो व्हॉट आय लाईक, व्हॉट आय डोंट लाईक. जे एक टिपिकल चौकट असते की 12वी झाली की हे, मग त्याच्यानंतर हे 5 वर्षांनी हे, तर आपल्या घरचे आपल्याला काहीतरी सांगतात, त्या ह्याच्यामध्ये मी इंजिनिअरिंगला गेलो. आणि थिएटरला जेव्हा मी इंट्रोड्यूस झालो ना, त्याच्यानंतर मला कुठेतरी जाणवल्या काही गोष्टी आणि मला स्वतःमध्ये जाणवलं की मला काय आवडतं, काय नाही आवडत. अँड आय रिअली फाउंड दॅट वन थिंग इन माय लाईफ विच आय एम सो पॅशनेट की समजा मी ते करत असेल तर मला दुसरं काही नकोय आयुष्यात. यु नो, दॅट लेवल ऑफ पॅशन आय फाउंड इन थिएटर. अँड मग तो एक टर्निंग पॉइंटच होता. मग मी जेव्हा आमच्या आर्ट सर्कलच्यातून नाटकं वगैरे केली, त्याच्यामध्ये मला बक्षिसं मिळाली. मग त्याच्यावर कॅपिटलाइज करून मला माझी पहिली फिल्म मिळाली. मग त्या फिल्मसाठी मला अवॉर्ड्स मिळाले. आणि मग त्याच्यानंतर मी ठरवलं की काय, वाय नॉट गिव्ह दिस फील्ड अ ट्राय. जर आपल्याला ते एवढं आवडत आहे आणि पॅशनेट आहोत आपण, आणि आता एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत टेलिव्हिजनवर किंवा इन जनरल बाहेर, पण वाय नॉट गिव्ह इट अ ट्राय. म्हणून मग तिथपासून मग मी ते चौकटीतला जो होतो
नाटकाच्या थ्रू मी तो असा घुसळला गेलो आणि कम्प्लीट मग मी आज एका अशा अत्यंत मी म्हणेन की इंटरेस्टिंग फील्ड मध्ये आहे जिकडे आय एम शुअर तुमच्यासारखेच मला पण वेगवेगळ्या फील्ड मधले वेगवेगळ्या इकॉनॉमिक, सोशल, सायकोलॉजिकल, इमोशनल स्टार्टा मधली लोक मला भेटतात. आणि आय एम रिअली थँकफुल की मला असं फील्ड निवडता आलं ज्याच्यामध्ये मला इतका चांगला नेटवर्क, ह्युमन रिसोर्स, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्सेस होते. आणि दॅट्स अबाउट इट. दिस इज माय लाईफ स्टोरी. आणि आय थिंक जसा तुमचा एम कॉलेजमध्ये असताना असा होता की यू वॉन्टेड टू डू समथिंग फॉर द सोसायटी अँड यू वॉन्टेड टू डू समथिंग गुड अँड समथिंग ब्रिंग अबाउट अ चेंज इन पीपल्स लाईफ. माझं पण कुठेतरी ब्रॉडर ह्याच्यामध्ये तोच एक आहे. फक्त तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचा पाथ निवडलाय आणि मी ऍक्टिंग हा पाथ निवडलाय. सो ही माझी स्टोरी आहे. व्हेरी नाईस. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग असतं की नाही, जशी आपण अशी काहीतरी स्ट्रीम घेतो, थोडीशी वेगळी असते, हटून असते, तर घरच्यांची कशी प्रक्रिया आहे? मला हे तुम्ही सांगा, कारण माझ्या फील्ड पेक्षा तुमचं फील्ड हे जास्त चॅलेंजिंग असणार आहे. टू कन्व्हिन्स युअर पेरेंट्स टू लाईक इट टेक्स गट्स, दिनेश भैया, बिकॉज आय हॅव ऑल्सो फेस्ड इट व्हेन आय टोल्ड माय फादर दॅट आय वॉन्ट टू डू ऍक्टिंग फुल टाइम. ही सेड नो. तर ऍक्टिंग तरी मी म्हणेन की त्यातल्या त्यात इज ओके, बट वेन यू टोल्ड युअर पेरेंट्स दॅट आय वॉन्ट टू डू समथिंग लाईक दिस फुल टाइम, what challenges did you face? Like what was that zone in your life? Anything that is offbeat, that is not एकदम mainstream according to Indian culture, की तुम्ही एक इंजिनियर व्हा, एक डॉक्टर व्हा, एक व्हा, हे सोडल्यास ही 4-5 फील्ड सोडून मला काही करायचं असं कोणी म्हणालं तरी एक इंडियन पेरेंट्सची अशी रिॲक्शन असते की नको 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 नको, डोंट डू इट, बिकॉज दे डोंट नो की कितपत सिक्युरिटी आहे, हाऊ आर यू गोइंग टू सर्वाईव्ह, हाऊ आर यू गोइंग टू फीड युअर सेल्फ, तुमचं काय होणार आहे पुढे. सो माझंही तेच झालं, आरोला माहितीच आहे, बट माझंही सांगा ना, मलाही ऐकायचंय. म्हणजे मी लहानपणी खूप नाटक करायचे 8वी पर्यंत वगैरे, आणि मग त्याच्यानंतर ते जे बंद झालं अभ्यासामुळे, ते पार इंजिनिअरिंग संपेपर्यंत काही मला करू दिलं नाही घरच्यांनी. म्हणजे पुरुषोत्तम फिरोदिया सुद्धा ज्या एक कॉम्पिटिशन्स असतात पुण्यामध्ये, त्याही मला करायला फारशा अलाउड नव्हत्या. पण ती जी लहानपणी लागलेली चटक होती की मला ऍक्टिंग करायचंय, तर मला कोणीही केव्हाही विचारलं तरी मी हेच सांगायचं की मला ऍक्टर व्हायचंय. म्हणजे मी आईला पण म्हणायचे की ऍक्च्युली तुम्हाला कशातही टाक, मी ऍक्टरच बनणार आहे. आणि ऍक्च्युली मी तर म्हणजे टचवूड, खूप आय एम व्हेरी लकी की सगळ्यांना जे पाहिजे असतं ते करायला मिळतच असं नाहीये. की खूप प्रयत्न करून सुद्धा, खूप हार्डवर्क करून सुद्धा बरेचदा असं होतं, एस्पेशली आमच्या फील्डमध्ये, की पाहिजे तसं पाहिजे त्या गोष्टी हाताला लागत नाहीत. पण आय एम व्हेरी थँकफुल अँड आय फील दॅट आय एम व्हेरी लकी की माझ्यासारख्या एखाद्या म्हणजे ह्याच्यातलं अजिबात शिक्षण नाहीये माझं, माझी अजिबात बॅकग्राऊंड नाहीये, माझं फ्रेंड सर्कलही नाहीये ह्याच्यातलं कुठलं, अशा मुलीला इतकी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली. हे आय फील हे इज अ लॉट ऑफ लक इज इन्व्हॉल्व्ड इन दॅट. तुमचं टॅलेंटही आहे ना दोघांचं, म्हणून मग तुम्ही अजून पुढे जाता. ठीक आहे, एक ब्रेक मिळेल लकमुळे, त्यानंतर टॅलेंट अँड हार्डवर्क हेल्प्स. पण दिनेश भैया, तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय, व्हॉट डिड यू फेस when you told that I want to do this full time, I want to do it is social work. कारण honestly what you are doing is हे पुण्याचं काम आहे. It is social work to take care of people's emotional business, their psychology, to make them laugh and whatever. It's social work. तर तुमचं काय होतं स्पेशली IIT झाल्यानंतर? म्हणजे ते पण हो, मी कोर्स केल्यानंतरच, मी जेव्हा हे सगळं आर्ट ऑफ लिव्हिंगचं जे नॉलेज होतं ते ऐकलं आणि सुदर्शन क्रिया केली, तेव्हा मला आठवते त्या दिवशी मी घरी जाऊन 74 ला काय म्हणू मराठीमध्ये, 74 लोकांची एक लिस्ट बनवली मी की माझे मित्र, कुणाकुणाला मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करवणार. टॉप मध्ये आई वडील होते, भाऊ बहीण होते, मग सगळे मित्र, मग प्रोफेसर्स माझे, त्यांच्या डोक्यात थोडा प्रकाश पडला पाहिजे, माझे नातेवाईक. आणि पुढचे 3 महिन्यामध्ये मी ऑलमोस्ट सगळी लिस्ट पूर्ण केली बरं का. फक्त एक जण अजून बाकी आहेत, माझे मामा.
मामांचं थोडस म्हणजे हिस्टॉरिकली सुद्धा नाव चांगलं नसतं. कंस, शकुनी. माझे मामा तसे फार छान आहेत. आश्रमलाही पण आले. तेव्हा तुम्हाला ते तसे वाटले असतील, त्या वयात आपल्याला वाटत असतं काय काय. ते गुरुदेवांचा आशीर्वाद सुद्धा घेतात जेव्हा ते इलेक्शन मध्ये जातात तेव्हा आमदार ना. तर एनिवे, आई वडिलांना पहिल्यांदा मी कोर्सला करवलं. जसं मला सांगितलं होतं, जास्त वेळ दिला नाही, तसंच मी आई वडिलांना सांगितलं, मी तुमचे पैसे भरले, तुम्ही जाऊन करा. नेक्स्ट आठवड्यातच होत होता. IIT तर इथे आहे, IITच्या जवळच होत होता कोर्स. तर ते म्हटले अच्छा है, करेंगे देखेंगे. मैंने कहा तुम्ही नाही गेलात तर पैसे वाया. ठीक आहे बाबा, जाऊ. मग गेल्यानंतर मम्मी म्हटली, हा मुलाने काहीतरी चांगलं काम केलं आहे आयुष्यामध्ये. फार आवडला. फार शारीरिक ह्याच्यामध्ये, स्वास्थ्यामध्ये फार फरक पडला. पण मग जेव्हा मम्मी पाहायला लागली की हा जास्त ह्याच्यामध्ये चाललाय, ऑर्गनाईज करतोय कोर्स, सत्संगला जातोय मुलगा माझा, मग थोडेसे अलार्म बेल्स वाजायला लागले. मग मम्मी म्हणायची की हा समाजाच्या उद्धारासाठी संत जन्माला आला पाहिजे, ज्ञानेश्वर जन्माला आला पाहिजे, पण माझ्या घरी नको बाबा, बाजूला त्यांच्या घरी. तिचं स्टॉक हे असायचं. पण जेव्हा हळूहळू मग ती गुरुदेवांना सुद्धा भेटली, आश्रमला आली, पाहिलं सगळं इतकं छान काम, आणि जेव्हा अजून दुसरी लोक म्हणायला लागली की हा तुम्हारा लड़का इतना हमारे जीवन में इतना फरक लाया है, मग हळूहळू त्यांनाही वाटायला लागले की हा हे चांगलं आहे म्हणून. मला आठवते माझ्या भावाच्या लग्नामध्ये माझे सगळे नातेवाईक मला कॉर्नर करून बसले होते. तुमको आर्ट ऑफ लिव्हिंग से निकाल देंगे, काढून टाकू तुला आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये. माझे डायलॉग रेडी होते. मला आर्ट ऑफ लिव्हिंग मधून तुम्ही काढू शकता, पण माझ्यामधून आर्ट ऑफ लिव्हिंग नाही काढू शकत. तर मी तसा खंबीर होतो. त्यांनी कुठेतरी पाहिलं ते. आता सगळे त्याचा म्हणजे प्रोत्साहन देतात आणि त्यांना आवडते की मी हे करतो. कित्येक लोक असंच होतं. पण असंच होतं. तुम्ही थोडंसं वेन यू स्टार्ट डुईंग वेल इन युअर वे, जे तुम्हाला पहिल्यापासून कन्व्हिक्शन असतंच की बॉस मी इथे गेलो तरच खुश राहणार आहे, मी इथे गेलो तरच मी काय म्हणू आतून हेल्दी राहणार आहे. पण ते तेव्हा त्यांना नाही वाटत. पण जेव्हा तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये 4 पावलं टाकता, पोहायला लागता आणि एका कुठल्या तरी छोट्या का होईना पण कुठल्या तरी डेस्टिनेशनवर पोहोचता, तेव्हा ते स्टार्ट रेकग्नायझिंग यू. आणि तसंच असतं ते पण. आणि हे मी पण स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे. ऍक्च्युअल गायत्रीने पण केलेलं आहे. पण दिनेश भाई तुम्ही, आम्ही कोर्सेस मध्ये सुद्धा ना, म्हणजे जेव्हा युथ कोर्सेस सुरू केले, आता पूर्ण जगामध्ये टॉप युनिव्हर्सिटीज मध्ये वगैरे कोर्स होतात, तर पूर्ण घरच्यांचा जो हा अनुभव होता, पेरेंट्सना कसं डील करायचं, म्हणून वी हॅव पुट पेरेंट मॅनेजमेंट एक मॉड्यूल आमच्या कोर्समध्ये. पेरेंट्स ब्रिंग अप देअर किड्स, हाऊ टू ब्रिंग अप युअर पेरेंट्स. दॅट नॉलेज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मी आईला ते सांगतो, मी चांगला टीचर आहे. मम्मी डॅडीना ते सांगतो, तू तुमच्यामुळे तुम्ही एवढं अपोज केलं, मला सगळं नॉलेज युज करावं लागलं तुमच्यासोबत, शक्ती, युक्ती, भक्ती सगळी युज करावं लागली, तेव्हा कुठे पुढे जाऊ शकतो. पण कुठेतरी ना हे पण असतं की मला हेही वाटतं की ते त्यांचं बोलणं किंवा त्यांचं अपोजिशन जे असतं ते त्यांचे इंटेन्शन्स खूप आपल्यासाठी प्युअर असतात. आणि त्यावेळेला आपल्याला त्यांचा कधी कधी खूप राग येतो. पण लुकिंग बॅक मला असंही वाटतं की बॉस त्यांच्या दृष्टीने ते किती बरोबर आहे आणि ते किती मनापासनं आणि किती आतून तुटत असतात आपल्यासाठी, की त्यांचे इंटेन्शन्स आपल्यासाठी किती प्युअर असतात. सो तो पण एक ऍस्पेक्ट नंतर जाणवला मला. पण त्यावेळेला आय वॉज लाईक काय असं किंवा का वागतायत माझ्याशी आणि माझ्याबरोबर असं का होतंय. मार्क ट्वेनचं एक सेंटेन्स आहे, तो म्हणतो, when I was 18 years old, my father was dumb. He was an idiot. I was surprised by the time I was 23 how much that old man had learned. And that brings us to Gayatri's famous laughter. हे गायत्रीचं लाफ्टर हे आमच्या इंडस्ट्रीत पण खूप फेमस आहे. अँड इट इज ऍक्च्युअली द बेस्ट थिंग अबाउट हर ऑल्सो. म्हणजे मला एखाद्याला हसवायला किंवा त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आणायला जोक मारायला लागेल, 15 मिनिटं 20 मिनिटं घालवावी लागतील, तुम्हाला कोर्स घ्यावा लागेल अख्खा. पण गायत्रीचं आहे की शी जस्ट हॅज टू लाफ
आणि तिच्या आजूबाजूचे सगळे जण आहेत ना, त्यांच्या चेहऱ्यावरती आपसूक एक हसू येतं आणि ते खूप छान एकदम हे करायला लागतं. तू हसून दाखव ना सगळ्यांना गायत्री. नाही, पण मी तुला एक फरक सांगते की तू जर जोक मारलास तर तुझ्या जोकवर लोक हसतील. मी जर जोक मारला तर तुम्ही दोघंही उठून जाल इथनं आता. म्हणजे ते म्हणतील की नको, तुझे जोक ऐकण्यापेक्षा मी काही दुसरं ऐकीन. नाही पण नाही, मग मला तप करण्याची सवय आहे, मी पळून नाही जाणार. पण गायत्री, मग त्या केसमध्ये तू तू जोक मार आणि तूच तुझ्या जोकवर हस, म्हणजे आम्ही जोकवर नाही तर तुझ्या हसण्यावर तरी हसू. की मला बेसिकली किती फालतूतल्या फालतू जोकवर पण हसायला येतं. मला कशावरती पण हसायला येतं. त्याच्यामुळे मग जर मी जोक मारते, मी त्याच्यावरती हसते आणि मग माझ्या हसण्यावरती लोक हसतात, असं होतं. तर मला एक तू सांगतेस का मग आता तू जोकने सुरुवात कर, चल आपण टेस्ट करूया. तू सांग बरं, बघू. प्रूव्ह युअर हे बघू बरं, आपण. एकदा दोन पाली असतात. हा. एकदा दोन पाली दोन पाली असतात. भिंतीवर बसलेल्या असतात. हा. पालीचं नाव असतं इना आणि दुसऱ्या पालीचं नाव असतं बिना. तर इना आणि बिना बसलेले असतात, आपल्यासारख्याच अशा गप्पा मारत असतात. आणि इनाना मध्येच गायला लागते, तर बिना खाली का पडते? मला नाही माहिती, तुझा जोक आहे, तू सांग. कारण बिना टाळ्या वाजवायला लागते. आम्ही ऐकला होता, पण मला तरी हसायला आले. ती सांगते तेव्हा एक वेगळीच गोडी येते ना. हो, तिच्या हसण्यामुळे तर फारच म्हणजे भरून जातं वातावरण, दिनेश भैया, माहितीये का? फारच फारच गोड. व्हेरी नाईस. पण दिनेश भैया, अजून एक मला वाटतं हे अजून एक कॉमन थ्रेड आपल्या तिघांनाही जोडणारा आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे की वेगवेगळ्या फील्ड मधल्या आणि वेगवेगळ्या स्टार्टअपली लोक आपल्या सगळ्यांच्या संपर्कात येतात. तर तसं मला तुम्ही सांगा की व्हॉट हॅज बीन द मोस्ट, एक असा कुठला तरी किस्सा तुमच्या या 25 वर्षाच्या आपण म्हणू HR आणि तुमचं जे काही गायडन्स, तुमची जी जर्नी आहे त्याच्यातला, जो तुम्ही आज आम्हाला दोघांना सांगू शकाल. समथिंग विच इज असं जे एकदम की बॉस हे असं घडलं होतं आणि दॅट इज समथिंग विच रिअली अफेक्टेड मी, और इट रिअली, म्हणजे एक असतात ना काही काही प्रसंग असे हिट होतात, तसं जर काही तुमच्या आयुष्यात असेल तर. असे कित्येक आहेत खरंच. आम्ही जेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंगची 25 वर्ष होत होते, सिल्वर जुबली सेलिब्रेशन बँगलोरमध्ये करत होतो. ते जक्कूर एअरफील्ड पूर्ण 220 एकर पूर्ण होते. तर त्याच्यासाठी खर्चही लागतो आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचं जे काही आपण कोर्सेसच्या थ्रू घेतो तर सेवा प्रोजेक्ट्स मध्ये आपण टाकतो, तर जास्त असं हे नसतं. तर लोक आपली काहीतरी डोनेशन देत होते. मला आठवते मी गुरुदेवांसोबत चालत होतो, तिथे आम्ही ग्राउंड बघायला गेलो होतो. तर तिथला वर्कर, तिथे काम करणारा एक वर्कर, तर त्यांनी एक एन्व्हलप दिला, ठीक आहे. आणि गुरुदेवनी ओपन केलं तर त्यामध्ये एकदम अशा काय म्हणतात त्याला, जुन्या 100-100च्या नोटा होत्या, 5,000 रुपये असतील. तर त्या व्यक्तीने तो म्हटला, गुरुदेव ये इतना बड़ा कार्यक्रम हो रहा है, पूरी दुनिया भर से लोग आएंगे, ये आप मेरी तरफ से ये आप स्वीकार करो. तर मला एवढं टच झालं की कित्येक वेळा लोक 10 वेळा विचार करतात आपण काही देताना, मग कधी हो म्हणतात, मग परत दुसऱ्या दिवशी नाही म्हणतात. हा व्यक्ती 5,000 रुपये देतो, त्याच्या महिन्याचा पगार असेल तो कदाचित. गुरुदेवनी 100 रुपये त्यातले घेतले, बाकी त्याला दिले. म्हटले हे सगळ्यात जास्त, ह्याची सगळ्यात जास्त महत्व आहे. तर त्याचा मानही राखला. आणि तर मला तेव्हा डोळ्यात पाणी आलं अक्षरशः ते पाहून. तर कसं कसं लोकांमध्ये एवढी चांगली वृत्ती असते. तर मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये हेच पाहतो की सगळ्यांमध्ये एव्हरी पर्सन हॅज गुडनेस इन देम, आणि ते कव्हर होतं आपल्या स्ट्रेसेसमुळे किंवा अज्ञानामुळे. तर आपण स्ट्रेस आणि अज्ञान जेव्हा संपवतो लोकांचा, आपोआप त्यांची जी चांगली वृत्ती आहे, त्यांच्यामध्ये जो दैवी गुण आहे तो बाहेर येतो. आणि तसंच अजून एक
त्याच वेळेसची अजून एक गोष्ट आहे. कुणाच्या तरी घरी गेलो होतो आम्ही, तर सांगत होतो असा असा कोर्स हा मोठा प्रोग्राम होत आहे, तर तुम्ही काय मदत करू शकता. तर आई वडील विचार करतच होते. तर ती छोटी मुलगी, एक 5-6 वर्षाची मुलगी असेल, तिने आपल्या रूम मध्ये जाऊन तिने ती पिगी बँक तिची घेऊन आली आणि ती पूर्ण ओपन करून म्हटले, म्हणजे ओपन नाही केलं, ते तोडावं लागत होती. ये मैंने पिछले 6 महीने से किया है, मैं आपकी बातें सुन रही थी, आप लोगे क्या? परत मी महाराष्ट्रामध्ये एक सत्संग टूर करत होतो आणि सत्संग झाला. मी दोन छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. तर मला व्हॉलंटियर्स म्हणत होते, पता है ये व्यक्ति ने पिछले 2-3 महीने में 100 से ज्यादा लोगों को कोर्स में लाया है, उनको उनके जीवन में इस तरह से परिवर्तन लाया. मैंने कहा अच्छा, साधा व्यक्ती वाटत होता. म्हटलं आप करते क्या? मला वाटलं काहीतरी असेल, ऑफिसर वगैरे, तर त्याच्या म्हणण्यामुळे येत असतील लोक. नहीं, ये तो पान बेचता है, पान वाला है, तो पान खिलाते खिलाते लोगों को बताता है, मैंने क्या ध्यान किया, अरे वाह क्या मस्ती हुई. आणि इतके लोक त्याचे ऐकून ते कोर्स मध्ये आले. तर आपल्या डझंट मॅटर हु यू आर, वेअर यू आर, इफ यू वॉन्ट टू मेक अ डिफरन्स यू कॅन. अजून एक छोटीशी गोष्ट आहे. मी तिथेच एका रिक्षावाल्याला एक रिक्षा घेतल्या. युजली काही ना काहीतरी लोक असतात, 4-5 कार असतात, भैया हमारे कार में बैठो. पण म्हटलं ठीक आहे, आपण रिक्षामध्ये बसूया. तर आम्ही उतरल्यानंतर माझ्याकडे एक गुरुजींचा छोटा फोटो होता. ठीक आहे, तर आम्ही त्या रिक्षावाल्याला पैसे दिले आणि तो फोटो गुरुजींचा दिला. आणि मी परत त्या ठिकाणी गेलो 1-2 महिन्यानंतर, मला एक्झॅक्टली आठवत नाही. आणि तो रिक्षावाला समहाव तो आला, फोटो पाहिले असतील आमचे सत्संग आहे म्हणून, आणि नंतर येऊन मला भेटून म्हणतोय कि पता है आपने दिया था वो बाबा का फोटो, इसलिए मैं फेंक कैसे देता, इसलिए मैंने अपने वॉलेट में रख लिया, तो जितना भी मैं दिन में कमाता था उस दिन से मेरा 3 गुना ज्यादा हो गया कमाई. मैं कोई ज्यादा काम नहीं कर रहा हूँ, उतना ही काम कर रहा हूँ, पर मेरी कमाई 3 गुना ज्यादा. आणि तो मुस्लिम व्यक्ती होता. दिसत नव्हता तसा, पण ही वॉज अ मुस्लिम पर्सन. त्यांनी कोर्स वगैरे काही केला नाही, फक्त त्याची श्रद्धा. तर दॅट फेथ, हाऊ इट ब्रिंग्स अबाउट अ डिफरन्स. यु नो व्हॉट, अजून एक आत्ता इमिजिएटली मला का लेट झालं झूम मीटिंगला हे मी सांगतो. आय एम समवन हु हॅज ऑलवेज बिलीव्ड इन you can say a bigger power in life who I won't say, people they might call it God, they might say की ते माझ्यातच आहे वगैरे, जे काय असेल ते, पण there is something जे कंट्रोल करतं आणि काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडवून आणतं ज्याची आन्सर्स तुम्हाला नाही मिळत. याच्यावर माझा विश्वास आहे. तर आता या झूम मीटिंगला याच्या आधी मी ऍक्च्युली आमच्या फार्म हाऊसवर गेलो होतो. ओके, आणि तिकडनं मी परत येत होतो आणि माझा प्लॅन होता की 5 वाजता आपण इकडे येऊ, सगळं ते जे काय फॉर्मॅलिटीज असतील ते करू आणि मग मीटिंगला बसू. मला वाटेत एक म्हातारे आजोबा रस्त्याच्या मध्यभागी पडलेले दिसले, ज्यांचे दोन्ही पाय सुजलेले होते. अँड ही वॉज अ होमलेस पर्सन, एज 77. अँड द सॅड पार्ट इज नो वन वॉज विलिंग टू टेक हिज केस. म्हणजे ते तिथे पडून रडत होते रस्त्याच्या मध्ये, पण लोक आजूबाजूनी चालली होती, माहित नाही काय. पण मी उतरलो, मी त्यांना रस्त्याच्या कॉर्नरला घेतलं, मी तिकडे 2 तास घालवले, 2.5 तास. त्यांना दीनानाथला घेऊन गेलो, त्यांच्या ओपीडी मध्ये फर्स्ट एडचा खर्च केला, त्यांना कार्ड काढलं. त्याच्यानंतर मला त्यांना कुठल्या वृद्धाश्रमात पाठवायचं कळत नव्हतं. आणि मला हे सांगायला आवडेल, आता हा किती वियर्ड कोइन्सिडन्स आहे, पण तुमचेच एक ट्रस्टी आहेत, त्यांनी मला मदत केली आणि एका वृद्धाश्रमाशी जोडून दिलं. आणि त्या माणसाला मी रिक्षात बसून त्या वृद्धाश्रमात सोडून मग म्हणजे त्यांची व्यवस्था करून मग मी इथे घाईघाई करत आलो. आणि आपण आज बोलतोय, यू आर ऑल्सो पार्ट ऑफ आर्ट ऑफ लिव्हिंग. आणि आज जेव्हा मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा झूम करणार होतो, त्याच दिवशी एका आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माणसाने मला मदत केली एका तिसरेच कुठल्या तरी व्यक्तीसाठी. सो यु नो, दिस इज समथिंग जे मला नाही माहिती कसं घडलं, का घडलं. कदाचित यु नो हे चांगली जी डीड माझ्याकडनं घडली, आता ही मी ठरवून घडवली नव्हती, माझ्या डोक्यातही नव्हतं, पण ते झालं. सो अशी खूप माझ्याकडे पण तुमच्यासारखी अशी एक्सपिरियन्सेस आहेत. दिस इज आर्ट ऑफ लिव्हिंग. नो, गायत्रीला विचारायचं ना.
काय जेन्युअनली काय गायत्री म्हणजे हे जे सोशल वर्क आहे ना, म्हणजे काम तर तू बघशीलच, इट इज वेल नोन, पण हा जो एक दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याचा एलिमेंट आहे तो आपल्या सगळ्यांमध्ये असला पाहिजे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तो आहे असं मला जेन्युअनली जाणवतं. But Aroha, I feel कि you should not save Gayatri like this by म्हणलंय की वेन आय डू समथिंग, आता लॉकडाऊन मध्ये मी बराच काळ एका एनजीओ साठी काम करत होते पुण्यामध्ये ऍज अ व्हॉलेंटियर. आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन ब्रेकफास्ट लंच अगदी भरण्यापासून ते देण्यापर्यंत सगळे किट घालून अंगात आम्ही ते करत होतो. इनिशियली मी जेव्हा गेले हे करायला, तेव्हा मला असं वाटलं की हा आपण चांगलं करूया कोणासाठी तरी. बाय द टाइम आय फिनिश डुईंग ऑल द वर्क, जेव्हा त्याला 1.5-2 महिने निघून गेले होते, तेव्हा मला असं झालं की आय डिडंट डू एनिथिंग गुड फॉर एनीबडी. द होल एक्सपिरियन्स डिड अ लॉट ऑफ गुड फॉर मी आउट ऑफ दॅट. एक्झॅक्टली. विचाराने गेले होते की मी काहीतरी करतेय, पण आफ्टर दॅट आय रिअलाइज की मलाच खूप काहीतरी मिळालेलं आहे त्याच्यातून, की मला अनेक गोष्टींसाठी माझे डोळे उघडले की किती लोक आर नॉट ऍज प्रिव्हिलेज्ड ऍज आय एम, आणि म्हणून आय डोंट हॅव द राईट टू कंप्लेन अबाउट स्मॉल थिंग्स इन लाईफ. जेव्हा इथे लोकांना जेवायलाही नाहीये एक वेळेचं, लोक डस्टबिन मधून काढून खायची त्यांची वेळ आहे, आणि मी घरात आरामात बसून 2 वेळेचं जेवू शकते, एसी लावून टीव्ही बघू शकते, तर मी कुठल्याच गोष्टीबद्दल खरं तर कंप्लेंट करता कामा नये. पण हे कळण्यासाठी तुम्हाला हे सगळं बघणं, हे सगळं ऍक्च्युअल मध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा मारणं. लहान मुलं होती, बाळं होती, त्यांना दूध नव्हतं मिळत, काही लंगडे आजोबा होते, ब्लाइंड आजोबा होते, त्यांच्यात भांडणं करून त्या आजोबांना, त्या लहान मुलांना वेगळं वागवायचे. सो खूप एक वेगळ्या लेवलवर माझी अटॅचमेंट झाली होती त्या माणसांशी तिथल्या. आणि हे सगळं केल्यानंतरचं जे एक फिलिंग येतं ना, म्हणजे इट इज नॉट, आय वोंट से इट इज अ फिलिंग ऑफ विक्ट्री ऑर अकम्प्लिशमेंट, सॅटिस्फॅक्शन. इट इज अ मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे इट इज हार्ड टू एक्सप्लेन. पण मी घरी आल्यावरती तेच म्हणलं की हे फिलिंग आहे ना, हे मला रोज माझ्या आयुष्यात घ्यायला आवडेल. मग अभिनय करून असेल, सोशल वर्क करून असेल, आय डोंट नो व्हॉट, कोणाला बिझनेस करून मिळत असेल, कोणाला अजून काही करून मिळत असेल, तुम्हाला दिनेश भैया तुमचा कोर्स घेऊन मिळत असेल, पण हे जे फिलिंग आहे ना, हे मला रोज माझ्या आयुष्यात हवंय आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच नाही. गुरुदेव एक छान म्हणतात की द गिव्हर नीड्स टू बी ग्रेटफुल. जो देतो त्याला धन्यभागी व्हायला पाहिजे की मला चूज केलं तुम्ही, मला पात्र बनवलं या चांगल्या कामासाठी. आय एम एन इन्स्ट्रुमेंट ऑफ डुईंग दिस सेवा. व्हेरी नोबल थॉट. व्हेरी नाईसली सेड, बोथ ऑफ यू शेड व्हेरी नाईस. पण मला तेच सांगायचं होतं की आपण खरं प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की वेळ का बरं झाला आपल्याला. आपण आरोह आणि मी तर रेडी होतो, तासभर आम्ही थांबलो होतो, गायत्री तयार होत होती आणि वी वेटेड फॉर 1 hour. दुखरी नस पकडली दिनेश भैया तुम्ही. नाही, पण आपल्याला टेक्निकल इश्यूज मुळे झाला, बट दॅट इज ओके, इट हॅपन्स. आणि द इम्पॉर्टंट पार्ट इज की आपण आत्ताही तितक्याच जोशात आणि तितक्याच इंटरेस्टिंगली गप्पा मारतो एकमेकांची. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. विच ब्रिंग्स मी बॅक टू गायत्री. आता तू तुझा प्रश्न विचार जो तू मगाशी विचारला. आरोह मगाचपासून खूप लिंक्स काढतोय आपल्यातल्या, आणि आपलं हे सेम आहे, आपलं ते सेम आहे. मी जेव्हा ठरलं की सेशन करायचंय, तर यांनी नाव सांगितलं, मग मी गुगल केलं, इंस्टाग्रामवर बघितलं, मी तुमचा फोटो बघितला दिनेश सरांचा, आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की तुमचं एक छान व्यक्तिमत्व आहे आणि अशी छान स्माइल वगैरे आहे, पण अपार्ट फ्रॉम दॅट तुमचे केस माझ्या एवढे आहेत. That laughter. असंच एक फॅशन साठी ठेवलेले आहेत की असं यो वाटतं म्हणून का काही कारण आहे त्याच्या मागे वेगळं? कुठलं कारण सांगू? एक
लाईफचं एक प्रिन्सिपल आहे, ग्रो अँड लेट ग्रो. आय जस्ट लेट ग्रो माय हेअर. तर मी कॉलेजमध्ये असताना तर सगळ्या स्टाईल्स केल्या होत्या, क्रू कट अँड दिस कट अँड पूर्ण शेव केलं होतं. तर केस लांब करणं पॉसिबल नव्हतं घरी असताना. मम्मी डॅडी घरी येऊ दिलं नसतं मला घरी. आहे म्हणून करताय काय काय आता पॉसिबल आहे केस वाढवणं म्हणून वाढवताय ऑल्सो. आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आय वॉज ऍट दॅट टाइम, तेव्हा यंगेस्ट टीचर होतो आर्ट ऑफ लिव्हिंगचं. 21 मध्ये मी टीचर झालो. तर 20 इयर्स ऍक्च्युली. तर माझ्या कोर्समध्ये तर सगळ्या तऱ्हेचे लोक असायचे. काही लोक 60-70 वर्षाचे असायचे, माझ्यापेक्षा तिप्पट जास्त यायचे. आणि शॉर्ट छोटे केस असताना त्यांना वाटायचं, अरे ये लडका क्या सिखाएगा हमको. तर तिथे डेफिनेटली केस वाढवल्याने एक फरक पडला की मग थोडासा. सो इट वॉज स्टेटमेंट होतं ते की येस. And so not necessarily a fashion statement, but it was a statement. And now it has become a sort of a uniform. And then we started traveling all over the world. So now we tell people, it is easier it's cheaper to have shampoos than, haircuts. If you go to Switzerland, it is 40 euros for a haircut. It's better just to have shampoos. Cool. नाही, मला पण असेच वाढवायचे केस. आय एम जस्ट वेटिंग की मला असं एक गॅप मिळेल मस्त मोठा, जेव्हा मी असे मस्त लांब लचक केस वाढवू शकेन. कारण आता मी त्या मधल्या इरिटेटिंग फेज मध्ये, जिथे माझे पूर्ण लांब पण नाहीत आणि बारीक पण नाहीत, त्यामुळे सारखा माझा असा हात जातोय. ऑडियन्सला वाटेल की अरे हा काय एवढा सेल्फ ऑब्सेस्ड आहे. पण आय वुड लाईक टू टेल द ऑडियन्स की ही प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे. कडनं एक केस बाहेर आलाय बरं का तुझा? आलाय का? मला तेच आता आठवत होतं. यू आर आस्किंग की घरी काय प्रॉब्लेम होतात. तर सुरुवातीला सगळं छान असतं आणि जेव्हा तुम्ही अकम्प्लिश करता तेव्हाही छान असतं. ती मधली जी वेळ असते ना, ती थोडीशी डिफिकल्ट असते. केसांबद्दलही तेच आहे. व्हेरी नाईस, ट्रुली पुट. म्हणजे खरंच आहे. पण मधली ती फेजच म्हणजे आधी आणि नंतर सुखकर असतो, मधलाच जरा स्ट्रगलिंग पॅच असतो. करेक्ट. चेंज इज ऑलवेज लिटल चॅलेंजिंग. करेक्ट आहे, एकदम करेक्ट. आरो, आपण इतकं बोलतोय, मगाचपासून मला विचारायचंय लाईक खूप सिरियसली की मला तर आर्ट ऑफ लिव्हिंग हे मी ऐकलेलं आहे आणि म्हणजे माझ्या काही फ्रेंड्सनी वर्कशॉप केलेली आहेत, पण मी कधी स्वतः एवढं इन डेप्थ त्याच्यात घुसले नाही किंवा मला त्याच्यातलं जास्त माहिती नाहीये. आणि आय एम शुअर की असे बरेच लोक असतील माझ्यासारखी ज्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग हे खूप चांगलं काम करतं आणि त्यांच्या अंडर खूप छान छान ऍक्टिव्हिटीज होतात हे माहिती असेल त्यांना. पण नक्की काय टाईपचे कोर्सेस असतात आणि हू ऑल कॅन जॉईन दॅट, आणि कॅन पीपल हू हॅव व्हेरी लेस मनी ऑल्सो डू आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्सेस, का खूप एक्सपेन्सिव्ह असतात? सो आयड लाईक टू नो ऑल ऑफ दॅट. तर एकदम छोट्या शब्दात म्हटलं तर आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे व्यक्तिविकास आणि दिव्य समाज दोन्ही. तर व्यक्तीचा विकास कसा व्हावा, की आपण शरीर सुदृढ ठेवावं, मन एकदम शांत ठेवावं, प्रसन्न कसं ठेवावं. तर त्यासाठी आपला आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम किंवा मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉप म्हणतो आपण त्याला, तर तो असतो. आणि ऍडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम असतो. कारण की मेडिटेशनच्या थ्रूच आपण ती एक डायमेन्शन असते आपल्यामध्ये, ती उघडू शकतो. तर गुरुदेव फार छान सांगतात की सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना एक मोठा बंगला आहे राहण्यासाठी, जगण्यासाठी, पण आपण काय करतो, त्याची एक छोटीशी खोली वापरतो. इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आपण स्वतःसाठी करू शकतो, लोकांसाठी करू शकतो, पण आपण त्या उघडत नाही, त्या रूम्स उघडत नाही आपण. तर या कोर्स केल्याने तो एक फरक पडतो, व्यक्ती विकास. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही एवढं खुश असता, प्रसन्न असता, तेव्हा ऑटोमॅटिकली नजर दुसरीकडे जाते की अजून काय करू शकतो आपण चांगल्या लोकांसाठी. तर मग ती एनर्जी म्हणा किंवा ते एक बल घेऊन समाजामध्ये कसा फरक आणायचा, आपल्या देशामध्ये कसा आणायचा, हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह नेशन बिल्डिंग कशी करता येईल, किंवा हाऊ वी कॅन मेक द प्लॅनेट बेटर.
तर या दोन्ही गोष्टी चालू असतात. म्हणजे सेवा प्रोजेक्ट सुद्धा भरपूर आहेत. ऑलमोस्ट 54,000. परत तुम्हाला हेल्प करावं लागेल. 54 इज 54,000 54,000 गावांमध्ये आपलं काम चालू आहे. वेअर होम्स फॉर द होमलेस, हेल्थ हायजीन, हार्मनी इन डायव्हर्सिटी, ह्युमन व्हॅल्यूज, असे सगळे कार्यक्रम चालतात तिथे. म्हणजे डी ॲडिक्शन प्रोग्राम्स चालतात. कित्येक वेळेला काय होतं, एका घरी 2,000 रुपये त्यांचे जातात गुटखा, बिडी, तंबाखू, परत दारू पिण्यासाठी. तर आपल्या ज्या फ्री कोर्सेस चालतात आपल्या या सगळे गावोगावी, तर तिथे जे नवचेतना शिबिर करून 3-4-5 दिवसामध्ये एक तासभर करून त्यांची सगळ्या या सवयी, वाईट सवयी जातात. ऑटोमॅटिकली घरची परिस्थिती पूर्ण बदलते. कित्येक गावामध्ये आपला युवाचार्य जर गेला ना, तर तिथली एक गृहिणी म्हणा किंवा बाई त्याच्या पाया पडेल की तुम्हीच देव आहात का, आमच्या घरामध्ये, आमच्या जीवनामध्ये एवढा फरक पडतो. नाहीतर संध्याकाळ झाली की हे येऊन मारपीट करणार, शिव्या देणार आणि भीती वाटायची संध्याकाळ झाली. आता कुणीतरी त्यांना या कोर्समध्ये बसवलं, तुमच्या नवचेतना शिबिरमध्ये घातलं, आणि आता मी संध्याकाळी वाट पाहते हे कधी येतील. आमचा आता घरी मला साडी वगैरे आणली, मुलांसाठी युनिफॉर्म झाले, बुक्स आले. तर पूर्ण ही परिस्थिती अशी जी बदलते गावोगावी. परत सेवा प्रोजेक्ट म्हणजे आपले 48 रिव्हर्स आपण रिवाईव्ह केल्या, ज्या नद्या पूर्णपणे वाळून गेल्या होत्या. तर त्या लोकांच्या मदतीने, श्रमदानाने, त्याच्यामुळे काय होतं, त्यांची एक ओनरशिप येते की हा आपला काम आहे. नाहीतर गव्हर्नमेंट तर करोडो रुपये त्यासाठी हे केलेले असतात, पण तिथे कोणी हेल्पच करत नाही, कारण त्यांना वाटत नाही अच्छा इनका काम आहे तो करेंगे. पण आपण काय करतो, सगळ्यांची मदत घेऊन तिथल्या वृद्ध लोकांची किंवा युवकांची, तिथल्या विमेन फोक देअर, तर सगळ्यांना सोबत घेऊन जेव्हा करतो तर एक वेगळाच फरक पडतो. एक नदी 20,000 तिथल्या लोकांना मदत करते. त्यांचं पूर्ण लाईफ, नॉट जस्ट स्टँडर्ड ऑफ लाईफ बट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्यांचं वरती. तर अशी सेवा प्रकल्प आहेत. वेदर we have planted some 81 million trees all over the world. So how we can make the world a greener place so we can breathe better. परत आपल्या प्रिझन्स मध्ये कोर्सेस चालू आहेत पूर्ण जगभरामध्ये. कॉर्पोरेट साठी वेगळे कोर्सेस आहेत. तर डेफिनेटली द कॉर्पोरेट कोर्सेस आर चार्ज्ड ॲट दॅट लेवल. सो फ्रॉम फ्री कोर्सेस इन द प्रिझन्स, इन द स्लम्स, धारावीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही स्लम्स मध्ये, रिओ डी जेनेरिओ, तर सगळीकडे फ्री कोर्सेस असतात. तसंच सिटीमध्ये आपले कोर्सेस असतात. गुरुदेवांचं फार छान हे आहे, म्हणतात तुम्ही शरीरावर जे काही घातले आहेत कपडे त्याच्या दुप्पट आपण चार्ज करतो. म्हणजे त्यांना जास्त हे बसत नाही, फक्त एक जस्ट अ लिटिल पिंच, सो दॅट दे व्हॅल्यू इट. कोर्सची व्हॅल्यू करायला जावं तर इट इज प्राइसलेस. जे आपल्याला मिळतं त्यात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज 1000 टाइम्स. बट वी चार्ज अ लिटिल बिट सो दॅट देअर कमिटमेंट इज देअर. त्यांनाही असं काय म्हणतात त्याला, दिलं की किंमत राहत नाही असं. बरोबर. दॅट इज ऑल्सो सो ट्रू. कारण की आपण तेही करून पाहिले ते जमत नाही. सो आणि मग जो काही पैसा येतो, इट टेक्स केअर ऑफ लिटिल बिट ऑफ द ऑर्गनायझेशन अँड ऑल्सो ऑल दी सर्व्हिस प्रोजेक्ट्स. आणि कोर्सेस मध्ये जसं मी सांगत होतो, सगळ्या लेवलचे एज ग्रुपचे सुद्धा कोर्सेस असतात. 7 ऑनवर्ड्स आपले आर्ट एक्सेल कोर्स, म्हणजे लहान मुलांच्या जीवनामध्ये कसं, हाऊ दे कॅन स्माइल, कीप देअर इनोसन्स, येट learn to take responsibility. They become very sharp at studies, with their sports. So all over personality development hote त्यांची. आणि so we have separate courses like that. Wow, that is very nice. मला ही छानच प्रकाश पडला माझ्या डोक्यात आता की काय काय नक्की असतं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अंडर. आणि आय एम शुअर की मलाही कधी वेळ मिळाला परत, आरोहनी जर मला आधी सांगितलं असतं तर ह्या 3 महिन्यात मी काहीतरी एवढा वेळ होता तेव्हा मी Aro is the culprit now. No, but I am making up to you. See गायत्री, आपण काय करू शकतो, मी म्हटलं ना, आपण डिसेंबरला आर्ट ऑफ लिव्हिंगचा बँगलोरचा जो आश्रम आहे ना, तिकडे एक छान आपला ग्रुप घेऊन जाऊ आणि तिकडे जाऊन आपण फर्स्ट हँड हे, हॅलो माझा ऐकायला येतोय का? हो.
गाईज माझा आवाज येतोय का? येतोय. कारण मला थोडासा लॅग येतो. हा, ओके ओके. मी म्हटलं की आपण बँगलोरच्या आश्रमला जाऊ शकतो. तिकडे दिनेश भैया आहेत, अजून पण खूप लोक आहेत जे आपल्याला होस्ट करू शकतील छान, आणि आपण फर्स्ट हँड तो आश्रम, तो माहोल, तो फील, ते मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी एक्सपिरियन्स करून येऊ शकतो. दॅट इज व्हॉट यू कॅन डू इफ युअर इंटरेस्टेड. मी तर फिक्स चाललोय. मी तुला सांगतो डिसेंबर मध्ये तुला यायचं असेल तर तू पण आहे. व्हॉट से दिनेश भैया? ब्रिलियंट. इथे येऊन तुम्ही ऍडव्हान्स कोर्स केलं तर फार मजा येईल. तर लोकली यू कॅन डू द इनिशियल मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉप आणि वेळ काढून या. ठीक आहे. कारण की काय होतं ना, वेन यू टेक टाइम ऑफ इट, एव्हरीथिंग एल्स बिकम्स बेटर. दिवसात आपण जे काही करतो, मी स्टुडंट असताना मी हेच एक्सपिरियन्स केलं. जे आम्हाला 4-5 तास लागायचे अभ्यास करायला, ते 1-2 तासामध्ये संपवायचं. कारण की एवढ्या कॉन्सन्ट्रेशन, फोकस एवढा वाढतो. तेच इन्फोसिस मध्ये काम करताना माझे जे कलिग्स असायचे रात्री 9-10 पर्यंत काम करायचे, माझं 5 वाजता संपायचं. मी मग जाऊन कोर्सेस घ्यायचो, सत्संग करायचो, काहीतरी करायचो. सो यू बिकम सो क्रिएटिव्ह, एफिशियंट, प्रोडक्टिव्ह. तर गांधीजींचं एक स्टेटमेंट आहे ह्याच्याबद्दल, मेडिटेशन बद्दल. ते म्हणायचे की आज मला एवढं काम आहे, एवढा बिझी आहे मी, की आज मला 1 तास ध्यान करता येणारच नाही. आज तर मला 2 तास करावं लागेल. तर हे जे आपण वेळ घालतो तो इन्व्हेस्टमेंट आहे. बाकी सगळ्या बँगलोर आश्रमचे जेवढे माझे मित्र जाऊन आलेत ना, बरेच लोक आहेत, त्यांनी तिकडच्या फूडचं पण खूप कौतुक केले. स्पेशली एक कुठला तरी चॉकलेट शेक आहे जो खूप फेमस आहे, जो मी तिकडे येऊन पिणार आहे. Food can attract me. That's what. Now you have got Gayatri's attention. गायत्री, चॉकलेट शेक अजून काय पाहिजे तुला? पाणीपुरी? पाणीपुरी आय डोंट नो आहे का, पण चॉकलेट शेक डेफिनेटली आहे. त्याची मी खूप ऐकून आहे. Yeah, we have one of the biggest kitchens in the country. In fact, Discovery Channel वर त्यांनी पूर्ण हे केलं होतं त्याचा. At the same time, we have some cafes. कॅफे विशाला आपण आम्हीच चालवतो, बाबा आणि मी अगोदर चालवायचो. तर तिथे एकदम we have wood fired oven pizzas and the best pastries and chocolate cakes, made from hardly any maida. So very healthy kind of sweets. Healthy food, yeah. Yes. So you are a chef too. Are you a chef also? Not me, but my teacher, Baba, is definitely. Cool. Though I make some smoothies and I bake very well. I bake some breads and cakes. So this is one thing. हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं, हे पण आम्हाला कळालं व्हेरी वेल. मला फक्त मॅगी येतं, मला गायत्रीचं माहिती नाही. I can make only Maggi. Gayatri, at least she should be able to boil water. मला सगळं येतं बनवता. व्हेरी नाईस. एक पोळी, भाजी, आमटी, भात सगळं येतं मला बनवता. पुरणपोळी पण येते. गुड, व्हेरी नाईस दिनेश भैया, खूप मजा आली. आणि आय थिंक मला माय कॉलिंग हॅज बीन सॅटिस्फाईड टुडे. नाव आय एम रिअली इगर टू मीट यू. व्हेरी अगदी काय म्हणून, इट इज नॉट जस्ट फॉर द सेक ऑफ सेईंग, पण मला जेन्युइनली तुम्हाला भेटायला खूप आवडेल. आणि बँगलोर आश्रमला मी म्हटलं त्याप्रमाणे मी तर डेफिनेटली डिसेंबर मध्ये येतोय. आणि आय एम शुअर गायत्री पण आता ती म्हणाली आहे, तर ती पण असेल तर अजून पण प्रयत्न करू की एक छान ग्रुप घेऊन आम्ही सगळे येऊ आणि तिकडे येऊन आपण छान गप्पा मारू आणि टाइम स्पेंड करू. बाकी लास्ट क्वेश्चन आहे, आपण एवढा वेळ बोलतोय, याच्या आधी आपण अर्धा तास जे काय चालू होतं त्याच्यात आपण बोलत होतो, किंवा इन जनरल जे तुम्हाला म्हणाला होतात की त्यांचा ऑरा खूप छान आहे आणि एक स्माइल खूप आहे आणि खूप पॉझिटिव्ह. हो, पण बघ ना, पण आहे ना किती प्लेझेंट आहे. एक्झॅक्टली, बट तेच मला त्यांना विचारायचंय की असं कधी तुम्हाला होतं का की आज मला डाऊन वाटतंय, की तुम्हाला होतं का कधी? जसं आम्हाला आरोह तुला माहित नाही, असं मला होतं कधी आज मला डाऊन होतं ना, होतं. तर तसं तुम्हाला होतं का कधी, आणि तसं झालं तर तुम्ही काय करता त्याच्याबद्दल? नाही, दॅट इज होतं. असं नाही की आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स केल्यानंतर तुमचा पूर्ण राग, मोह वगैरे एकदम सगळा संपून जाईल. येस, कधी कधी राग येतो, कधी कधी थोडंसं डाऊन वाटतं,
बट द बेस्ट पार्ट इज ते जास्त वेळ टिकतच नाही. राग आला समजा तर काही क्षण लिटरली, आता तर मी म्हणणार हे सुद्धा म्हणणार नाही की मिनिट किंवा तास, जस्ट अ फ्यू सेकंड. गुरुदेव फार छान म्हणतात, हाऊ लॉंग शुड अ नेगेटिव्ह इमोशन स्टे, एक नकारात्मक भाव जो काही येतो किती वेळ राहायला पाहिजे. तर पाण्यामध्ये आपण जर एक रेघ ओढली तर किती वेळ राहते, तेवढा वेळ राहायला पाहिजे. तर तिथे काय हेल्प करतं, तर सम सिक्रेट्स ऑफ द ब्रेथ. श्वासामध्ये इतक्या गूढ रहस्य आपल्या आहेत त्याच्यामध्ये. जसं तुम्ही ऍक्टिंग मध्ये तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला कुठलाही भाव जर आणायचा असेल चेहऱ्यामध्ये, यू डू द करस्पॉन्डिंग ब्रीदिंग. एक्झॅक्टली. तर तिथे काय होतं, यू चेंज द पॅटर्न ऑफ द ब्रेथ, देन यू कॅन चेंज द मूड ऑफ द माइंड ऑल्सो. अँड दॅट इज द ब्युटी. का आर्ट ऑफ लिव्हिंग एवढा कसं काय वाढलेला आहे ना. एक लास्ट हे सांगतो, प्रिझन मध्ये जेव्हा आम्ही कोर्सेस घ्यायचो ना, तर 5-6 दिवसामध्ये जे काही त्यांचे 30-40 वर्षाचे हॅबिट्स असायचे किंवा क्रिमिनल टेंडन्सीज असायच्या, लिटरली जायच्या. ते येऊन म्हणायचे की मला आठवते एका कोर्समध्ये 48 लोक होते, टॉप 12 गँग्स ऑफ इंडिया इन द मिडल ईस्ट, त्यांची सगळ्यांची लोक होती तिथे. छोटा शकील गँग, तिथे दाऊदचा भाऊ होता, नेम इट. ते मला छोटा गुरुजी म्हणायचे. तर पण त्यांचंही काय कमिटमेंट बघा, टेररिस्ट आणि हे जे माइंडसेट असतं ना, त्यांचं कमिटमेंट फार स्ट्रॉंग असतं. तर ते हेच म्हणायचे, भैया आप बताओ आपके लिए कुछ प्रॉब्लम है ना, हम यहाँ बैठे बैठे सॉल्व कर देंगे, आप बताओ क्या कर सकते हैं आपके. मला तर एनिवे, तर तेव्हा कुणीतरी गुरुदेवना एकदा प्रश्न विचारला की ये पूरी जिंदगी भर की इनकी आदतें वो 5-6 दिन का कोर्स कैसे चेंज कर सकता है. आणि गुरुदेवने इतकं सुंदर उत्तर दिलं. ते म्हटले, अगर किसी घर में, किसी कमरे में 10 साल से अंधेरा होगा तो क्या और 10 साल लगते हैं वहां पे प्रकाश लाने की, एक दिया जला दो. तर ते तोच फरक पडतो ना. जेव्हा लोक कोर्स करतात, मेडिटेट करतात, सुदर्शन क्रिया अनुभवतात, तर एकदम त्यांच्या मनामध्ये तो एक प्रकाश पडतो की आपण जे करत होतो ते चुकीचं आहे. मला अजून एक जाणवलेली गोष्ट काय माहितीये, जेव्हा मी कोर्स केला, सुदर्शन क्रिया, तर हा एक डेफिनेटली तुम्ही म्हणालात तसा एक खूप मोठा टेकअवे होता माझ्या कोर्स मधनं. माझ्या टीचरनी, आता अमितनी तो कोर्स घेतला होता, त्यातली जी फिलॉसॉफिकल ऍस्पेक्ट जो होता कोर्सचा, मी म्हणेन की माझ्या लाईफ मध्ये, कारण मी एका कलेच्या क्षेत्रात काम करतो, तो त्याच्यापेक्षा थोडा जास्त मला मिळतो. आय एम एक्सपोज टू मोर फिलॉसॉफी दॅन से अ पर्सन हुज वर्किंग इन इन्फोसिस. पण मला काय जाणवलं, तुम्ही आता जे म्हणाला ना की छोटासा थॉट, तुम्ही आता जे सांगितलं की आता जे घराचं एक्झाम्पल तुम्ही दिलं ना, त्या एका थॉटने सुद्धा एका व्यक्तीला खूप मोठा आधार मिळू शकतो, हे लोकांच्या लक्षात येत नाही. आणि ती पण खूप मोठी गोष्ट होते कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी, की बस तुम्ही जे म्हणालात की फक्त 3 सेकंद तुझा राग टिकला पाहिजे, याच्यासाठी प्रॅक्टिस कर उद्यापासून. हे सांगणं सुद्धा कोणाला तरी ते खूप मोठं काहीतरी देऊन जाऊ शकतं. आणि मला वाटतं ते खूप तुमच्या एकंदर फिलॉसॉफी मध्ये मला आवडेल तुम्ही जर एक असा मोठा ग्रुप केला ना ऍक्टर कम्युनिटीसाठी, इट बी सो हेल्पफुल. कारण की तुम्ही जसं मी सांगितलं इतकं हार्ड वर्क करता, आणि लाईक यू सेड, यू आर एक्सपोज टू सो मेनी पीपल अँड यू आर ब्रिंगिंग जॉय इन and entertainment in so many people's lives. If you have this wisdom, these techniques, it will be so much more better. 100%. आणि थँक्यू दिनेश भैया, आज आपण गप्पा मारल्यात. थँक्यू गायत्री, तू आलीस. आणि थँक्यू मला, तरी चांगलं घडवू शकलो. सोडायचं नाही, पण मजा आली मला खूप. आणि दिनेश, मला पण खूप मजा आली. आणि खरंच म्हणजे मी तुम्हाला भेटायला येईन आणि मी खायला पण येईन. सो थँक्यू ऑल. आणि दिनेश भैया, तुम्हीच मला वाटतं सांगता करा आजच्या इंटरॅक्शनची,
तुमच्या मला आणि जेव्हा- ऑडियन्सेससाठी? मला जेव्हा सांगितलं की आरोह सोबत आणि गायत्री सोबत हे करायचंय, मला इतकी तुमच्या दोघांची नावं आवडली. गायत्री दातार, आरोह वेलणकर. दे जस्ट रोल ऑन द टंग. आणि जेव्हा Oh my मी God. थोडंसं पाहिलं तुमच्याबद्दल, रिअली आय रिअली लाईक इट. आणि अजून एक आपल्या इंजिनियरच नाही तर अजून एक आपली सिमिलॅरिटी मी पाहतो की म्हणतात दोन तऱ्हेचे लोक असतात. जे एक तऱ्हेचे ते जिथे जाईल तिथे खुशी असते, आणि दुसरे म्हणजे ते जेव्हा जातील तेव्हा लोक खुश होतील. तर आपण त्या पहिल्या कॅटेगरीमध्ये आहोत. सो wherever we go there is happiness, not whenever we go. You know. So Cool. that's good. Yeah, we should just continue doing that, Yeah, spreading yeah, the yeah. smiles and laughter. Yeah. And we should record Gayatri's laughter and then, Make it viral on every Facebook page in the world. Okay, guys, thank you so much. See you. And we'll see you in Bangalore, Dinesh Bhaiya. Yes, very soon. Bye. Take care. Bye.